चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये. आजची गोष्ट आहे भांडणारे बोकड आणि कोल्हा. या गोष्टीची शिकवण आहे लोभामुळे येणाऱ्या संकटाकडे दुर्लक्ष करू नये. एकदा एक साधू जंगलातून जात होता. त्याला दोन सोन्यासारखे झळकणारे बोकड एकमेकांशी जोरात भिडताना दिसले. दोघेही जखमी झाले होते, पण ते अजिबात थांबत नव्हते. ते एकमेकांवर जोरजोरात धडक देत होते. तेवढ्यात एक उपाशी कोल्हा तिकडे जात होता. त्याला जमिनीवर रक्त दिसले आणि त्याने ते चाटायला सुरुवात केली. त्याला भांडणाऱ्या बोकडांची पर्वा नव्हती. हे पाहून साधू मनात म्हणाला, हा कोल्हा मूर्ख आहे. रक्ताच्या लोभामुळे त्याने डोळे साफ केली आहे. जर तो या बोकडांमध्ये गेला तर नक्कीच जखमी होईल. साधूचे हे विचार पूर्ण होण्याआधीच कोल्हा अधिक रक्ताच्या शोधात बोकडांमध्ये गेला आणि नेमके त्याच वेळी बोकडांनी एकमेकांवर धावताना चुकून कोल्ह्यावर जोरात धडक दिली. कोल्ह्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि तो जागीच कोसळला. तर मुलांनो, कशी वाटली ही गोष्ट? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.